नमस्कार मंडळी. मी आज कलेक्टर ऑफिसला आलो होतो. भाऊची तक्रार आलेली होती. काय नाव भाऊ? सोनू भानदाजी गावंडे, प्रॉपर माणिकवाडा. माणिकवाडा. हा, तर आपली काय तक्रार होती? आमच्या गावामध्ये एक शाखा आहे, अष्टविनायक बँक. तिथं सर्व मजूर वर्ग आणि शेतकरी वर्ग त्यांचे पैसे 7 कोटी रुपये आमच्या गाव माणिकवाड मधले आहे. इथे 6 महिने झाले, 6 ते 7 महिने झाले आमचे एकही रुपया पैसे मिळत नाही आहे. आम्ही संचालक लोकांपर्यंत पोहोचलो, त्यांना विनंती केली आमचे पैसे द्या बा. तर ते म्हणते तुम्ही जे करायचं ते करून घ्या. आणि कलेक्टर ऑफिसला येऊन 15/4/2025 मध्ये कलेक्टर साहेबांना आम्ही विनंती केली. किती महिने झाले अगोदर? 4 ते 5 महिने झाले. 4 ते 5 महिने. हो, कलेक्टर साहेब सुद्धा याच्यावर या विषयावर ठाम म्हणजे बोलायला तयार सुद्धा नाही आहे. बघा, आता एवढ्या जणांचे पैसे आहेत तिथे. सर, एक मिनिट बोलू का? हा, बोला. आम्ही जानेवारी मध्ये इथे कंप्लेंट केली होती. आमच्या बँकेचा व्यवहार 15 डिसेंबर पासून पूर्णतः बंद आहे, पण कोणीही ऍक्शन घ्यायला तयार नाही आहे. आणि जे संचालक मंडळ आहे ते स्वतः असे म्हणतात तर तुमच्याकडून जे होईल ते करा. आम्ही सामान्य माणसं, आम्ही शेतकरी माणसं, आम्ही गोरगरीब, आम्ही कष्टकरी माणसं. आम्ही कसं कोणाकडे जायचं? आम्ही कलेक्टर साहेबाकडे आलो. कलेक्टर साहेबांना आम्हाला अजून भेटू दिलेलं नाही. हे सरांकडे आलो आम्ही. हे सर म्हणते मी 3 दिवस झाले आलो. मी 3 दिवस झाले आले. अरे हो सर, तुम्ही 3 दिवसाला प्रत्येक 3 दिवसांना तुम्ही नवीन येसाल. मग आमचे प्रश्न कोण सोडवण? 6 महिने आधी जेव्हा आम्ही कंप्लेंट केली होती तेव्हा कोणीतरी सर असेलच. आम्हाला माहिती कोण एक्सपर्ट कोणीतरी असेलच. आम्ही एसपी ऑफिसला गेली, डीडीआर ऑफिसला गेली, कलेक्टर ऑफिसला गेली, नियरच्या आमच्या पोलिटिशियनला गेली. पण या 6 महिन्यात कोणीही आमच्यावर कोणतीही ऍक्शन घ्यायला काही तयार नाही. आमचा विषय कोणी समजून घ्यायला तयार नाही. आणि ह्या बाबासाहेबांच्या संविधानानुसार सर्वसामान्यांना जे अधिकार दिले आहे, जे लोकशाही आणि ज्यांनी जे भारतीय राज्यघटना लिहिली आहे, राज्यघटना लिहून त्यांनी सामान्यांना प्रोटेक्ट केला आहे. पण त्या प्रोटेक्शनचा फायदा काय? मग तुम्ही संविधान खारिज करून टाका ना. बाबासाहेबांच्या संविधानाचं काही महत्व नसल तर मग तुम्ही सामान्याचा प्रश्न सोडू शकत नाही. तुम्ही त्या संचालकाकडून पैसे घेता, तुम्ही शांत राहता पैसे घेऊन. मग आम्ही काय करायचं सामान्य माणसानं? मग काहीतरी आमचा प्रश्न सोडवा ना तुम्ही. पहिली गोष्ट म्हणजे संविधानात सगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर संविधान हाताळणारे चोर बसलेले आहे. संविधानात काही चुकीचं नाही आहे, पण ते चोराच्या हातीत गेला आहे ना, त्यामुळे आपल्याला संविधानानुसार न्याय मिळत नाही. हा प्रकार इथे दिसून राहिला आहे. कलेक्टर साहेबाला आम्हाला भेटायला 5 मिनिटाचा वेळ नाही आणि भेटू हे राहिला. सर पण बाहेर येत नाही. 5 जणी या म्हणजे आम्ही 500 जणी येऊ राहिलो. 5 जणी याचा का प्रश्न आहे का? तर कलेक्टरनी बाहेर यायला पाहिजे. आम्ही 300 रुपये रोज पाडू. आमचं असं म्हणणं आहे की कलेक्टर साहेबांनी बाहेर यावं.